नमस्कार, आपलं स्वागत आहे सिटी केबलवर। निवडणुका हा प्रत्येक भारतीयाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे। निवडणुका जवळ आल्या की चहाच्या कट्ट्यापासून ट्रेनपासून कॉलेज कट्टे सगळीकडे अगदी चर्चा चालू असतात, खमंग चर्चा चालू असतात। ह्या उमेदवारांनी असं केलं, ह्या उमेदवाराची ती पार्श्वभूमी आहे, ह्याचं असं आहे तसं आहे, अशा सगळ्या चर्चा चालू होतात। पण सगळेच जण थेट उमेदवारापर्यंत पोहोचू शकतात असं होत नाही। त्यांच्या मतदारसंघाबद्दल त्यांचं काय नियोजन आहे, त्यांच्या काय कल्पना आहेत हे सगळ्यांपर्यंतच पोहोचतं असं नाही। तर हाच मुद्दा लक्षात ठेवून किमयागार क्रिएशन्स आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांनी एक कार्यक्रम सादर केला आहे। त्याचं नाव आहे कोण ठरेल किमयागार। या कार्यक्रमामध्ये आम्ही उमेदवाराची मुलाखत घेतलेली आहे। त्यांच्या मतदारसंघाबद्दल काय प्रश्न आहेत, हे मतदारांचे प्रश्न काय आहेत त्या मतदारसंघाबद्दल, त्यांना कितपत जाण आहे, त्यांना त्याच्याबद्दल काय नियोजन आहे, त्या मतदारांच्या प्रश्नांना त्यांच्याकडे काय उत्तर आहेत, हे आम्ही त्याच्यातनं जाणून घेतलं आहे। ह्या मुलाखती बघा, तिथल्या काही स्थानिक लोकांचे आम्ही त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल काय मत आहे हे जाणून घेतलं आहे, ते बघा। आणि आपण सुज्ञ नागरिक आहात, ते बघून आपण नक्की ठरवू शकाल की उमेदवाराचं त्याच्या मतदारसंघाबद्दल काय नियोजन आहे आणि ह्याच्यावरनं तुम्ही नक्की ठरवू शकाल की तुम्हाला मतदानाच्या दिवशी कोणाला मत द्यायचं आहे। तर बघूया कार्यक्रम कोण ठरेल किमयागार। आपलं स्वागत आहे सिटी केबलवरील कोण बनेल किमयागार या कार्यक्रमामध्ये। आज आपण भेटणार आहोत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री रमेश म्हात्रे यांना। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांच्या मतदारसंघाबद्दल काय नवीन प्लॅन्स आहेत, त्यांच्या पक्षाचे काय वचननामे आहेत। नमस्कार रमेशजी, सर्वप्रथम आपल्याला शिवसेना या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन। आपण आज ही जी मुलाखत घेतोय ती आपण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, रमेशजी, कल्याण ग्रामीण या भागासाठी आपल्याला उमेदवारी मिळाली आहे, संघ आहे, त्याच्यासाठी काही विशेष नियोजन आहे? असं वचननामा वगैरे नाही, परंतु मी इथला भूमिपुत्र आहे आणि नगरसेवक देखील आहे। त्यामुळे माझ्या वार्डामध्ये काही शहरी भाग येतो तो अर्धवट विकसित झालेला आहे आणि ग्रामीणमध्ये अनेक समस्या आहेत। त्या ठिकाणी प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी, हे प्रश्न बिकट असे प्रश्न आहेत आणि अत्यंत पसरट असा तो माझा वार्ड आहे। आणि मी इथला भूमिपुत्र असल्यामुळे मी अनेक वर्षे त्या गावांमध्ये संपर्क माझा येत असतो आणि मला या सर्व समस्यांची जाण आहे। मतदारांची उदासीनता याबद्दल तुम्हाला मतदारांना काही सांगायचं आहे का? काही लोक थोडंसं दुर्लक्ष करतात, सुस्तपणा दाखवतात की चला आता थोडासा टीव्हीवरचा कार्यक्रम बघू, नंतर थोडं जेवल्यानंतर थोडं झोपूया, झोपल्यानंतर 5 वाजून गेलेले असतात किंवा टीव्ही सिरियल संपल्यानंतर जाऊ, असं करून ते मतदान टाळत असतात, मतदानाला प्राधान्य देत नाहीत। त्यासाठी एखादे काही नियम तरी करायला पाहिजेत किंवा लोकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे की मतदानाचा अधिकार हा किती महत्त्वपूर्ण आहे, त्याची त्यांना जाण करून द्यायला पाहिजे का ते तुमचं नुसतं मत नसून एक शस्त्र आहे तुमच्या हातात, त्याचा तुम्ही कसा उपयोग करायचा, कोणासाठी करायचा ते त्यांच्यावर असतं। परंतु त्यांनी मतदान मात्र प्रत्येक नागरिकांनी करावं, त्यांच्या आवडत्या नेत्याला करावं, त्यांच्या आवडत्या उमेदवाराला करावं, परंतु आपलं मत त्याने फुकट घालू नये एवढी त्यांना माझी नक्कीच विनंती राहील। रमेशजी, तुमच्या इतक्या टाईट शेड्यूल जे आपण म्हणतो ते असतं आणि त्याच्यातनंही तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल मी किमयागार क्रिएशन तर्फे आपला हार्दिक आभारी आहे। तुम्हाला त्याच्याबद्दल खूप खूप म्हणजे आमच्याकडनं शुभेच्छा। तर रमेशजींप्रमाणेच किमयागार क्रिएशन आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब तर्फे आपल्याला नम्र विनंती आहे की मतदान नक्की करा।